आमची जी ही गौरी जी आहे ही आता तिसरा दिवस आहे हिचं व्हॅली. तर पहिले 2 दिवस आम्ही तिचं फक्त 50% दूध काढलं. तर याचं रिझन असं आहे की कॅल्शियम लेवल म्हशीची प्रेग्नन्सीमध्ये खूप कमी असते आणि 50% पूर्ण जर दूध काढलं तर म्हैस पूर्ण डाऊन होऊन पूर्ण खाली बसण्याचे चान्सेस किंवा याच्यात म्हैस दगावण्याचा पण चान्सेस असतात. त्याच्यामुळे तुम्हाला पहिले 4 टाईम 50%च त्याच्यातलं दूध म्हणजे वासरू जेवढं पिल तेवढं वासरूला पण 4 अलग अलग याच्यातलं दूध पाजून 50% दूध डाऊन करायचं आणि पाचव्या टायमाला मग तुम्ही पूर्ण म्हणजे डाऊन करू शकता. तर याचं रिझन असं आहे की कॅल्शियम तुम्ही जे वरतून चढवता ते चढवायचं काम नाही आणि हे जे दूध काढलेलं आहे ते तुम्ही म्हशीला पूर्ण काढल्यानंतर पाजू शकता. कारण याचं रिझन असं आहे की हाय कॅल्शियम लेवल याच्यामध्ये आणि जे गैरसमज आहे की हे दूध पाजल्यानंतर ॲसिडिटी वाढायचं तर ते नाही आहे. कारण की प्रोटीन आहे आणि ॲसिडचं जर आपण म्हटलं दुश्मन काय ॲसिड तर ते ॲसिडचं दुश्मन आहे प्रोटीन. ॲसिडला जर प्रोटीन भेटलं तर ॲसिडिटी वाढायचा विषयच नाही. त्याच्यामुळे म्हैस डाऊन करणे पहिल्या 4 टायमाला तर ते चुकीचं आहे. तुम्ही पूर्ण म्हैस डाऊन करायची 5व्या टायमाला आणि पूर्ण डाऊन करून मग तिचं कॅल्शियम लेवल पण मेंटेन राहते आणि म्हैस पण व्यवस्थित राहते कारण ती चाऱ्याला लागलेली असते व्यवस्थित आणि अशा प्रकारे म्हैस दबवण्याचे चान्सेस कमी असतात. सुबोध डेअरी फार्म, मेहकर, अंजनी. धन्यवाद.